नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल गांधी खोटं बोलत आहेत. मित्रहो, काल लोकसभेमध्ये घटनेवर चर्चा झाली. निमित्त होतं की संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसचं भयानक स्वरूप उघड केलं आहे की काँग्रेसनं केवळ स्वतःच्या घराण्याकडे, गांधी नेहरू घराण्याकडे सत्ता कायम राहावी म्हणून घटनेचा दुरुपयोग एकदा नव्हे तर अनेक वेळेला केलेला आहे. आणि 60 वर्षाच्या आपल्या कार्यकालात काँग्रेसनं 75 वेळा घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे घटनेचा खेळखंडोबा जर कोण करत असेल तर काँग्रेस करत आहे, भाजप नाही. खरं म्हणजे कालची चर्चा ऐकल्यानंतर यापुढे काँग्रेसवाल्यांना जेव्हा जेव्हा घटनेवर बोलायचं असेल तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे बोललं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही सत्यशोधन करत आहोत आणि यापुढे, पूर्वी काय झालं ते झालं असेल, पण यापुढे आम्ही घटनेचं पालन प्रामाणिकपणे करणार आहोत, सभ्यपणे करणार आहोत असं सांगितलं पाहिजे. अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. अर्थात सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा आणि राजकीय नेत्यांचं वर्तन यात पुष्कळ अंतर असतं. त्याच्यावर एकच उपाय आहे, म्हणजे प्रबोधन करत राहणं जनतेचं. त्या दृष्टीनं हा व्हिडिओ आहे. पंतप्रधानांचं भाषण होण्याच्या आधी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं भाषण झालं. त्यांनी सावरकरांवर बोलताना जे उद्गार काढलेत त्याचा समाचार आज आपण घेऊ. राहुल गांधी असं म्हणाले की मी लहान असताना, मी तरुण असताना इंदिरा गांधींना प्रश्न विचारला होता की सावरकर कसे होते, आणि मग इंदिरा गांधी असं म्हणाल्या की गांधी आणि नेहरू हे कारागृहात गेलेले आहेत आणि सावरकरांनी ब्रिटिशांची तडजोड केलेली आहे. आता पहा गंमत, इंदिरा गांधींचं निधन कधी 1984 जर झालं आहे म्हणजे, आणि त्यावेळेला राहुल गांधी यांचं वय किती असेल? म्हणजे त्यांनी सावरकर नाव तरी ऐकलं असेल का? आपण भारतात राहतो हे त्यांना माहिती होतं, पण भारताविषयी त्यांना फार उत्सुकता होती किंवा भारताचा अभ्यास ते करत होते असं. आत्ता 50शी पार केल्यानंतर देखील सर्वसामान्य माणसाच्या भाषेत बोलायचं म्हणजे राहुल गांधींना फार अक्कल आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटत नाही, असं मला म्हणायचं होतं. पण अक्कल हा संसदीय शब्द नसल्यामुळे राहुल गांधी यांच्या आकलन शक्तीमध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये पुष्कळ अंतर असतं आणि ते कमी करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला पाहिजे असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. अशा भाषेत मी त्याचा समाचार घेईन. पण राहुल गांधी असा प्रश्न विचारतील का? 10-12 वर्षाचे असतील ते त्यावेळेला, आणि त्यांनी विचारला तरी राहुल गांधींना गंभीरपणे घेऊन इंदिरा गांधी त्यांना उत्तर देतील असं काही खरं वाटत नाही. पण समजा इंदिरा गांधींनी उत्तर दिलं असेल की गांधी नेहरूंनी कारागृहात गेले आणि सावरकरांनी तडजोड केल्या. आता गांधी नेहरूंचा कारावास कसा होता ते पाहू. मोतीलाल नेहरूंना कारागृहात ठेवल्यानंतर रात्री त्यांना कोणती विस्की लागते याची चौकशी कारागृहाच्या अधीक्षकानं केलेली होती. हा त्यांचा कारावास. गांधींना 1942च्या आंदोलनात पकडल्यानंतर तुम्ही तुमच्या सचिवाला बरोबर घेऊ शकता, पत्नीला सुद्धा घेऊ शकता, आणि गांधी नेहरू यांची रवानगी कारावास म्हणून आगा खान पॅलेस किंवा अहमदनगरचं कारागृह इथे होत असे. सावरकरांना अंदमानमध्ये काय भोगावं लागलं, कोलू तर पिसावा लागलाच, पण आणखीन काय यातना त्यांना भोगाव्या लागल्या ते सांगून मी आपला वेळ घेत नाही. त्यासाठी माझी जन्मठेप वाचा. पण संपूर्ण नेहरू घराणं, आत्तापर्यंत जेवढे नेहरू घराण्यात लोक जन्माला आले असतील त्यातल्या एकाला सावरकरांनी जे भोगलं त्याचा शतांशसुद्धा कधी भोगावा लागला नसेल. हा दोघांच्या स्वातंत्र्य संपादनासाठी सोसलेल्या यातनांमधला फरक आहे.
आणि आता विक्रमाच्या गोष्टी, क्रिकेटचा जमाना चालू असल्यामुळे सावरकरांनी सर्व स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अधिकात अधिक कारावास भोगलेला आहे आणि ते दिवस त्यांचे कारागृहातले 10,000पेक्षा अधिक दिवस इतके आहेत. आता ब्रिटिशांशी तडजोड केली असं जे राहुल गांधी म्हणतात, आपण ते पाहू. तडजोड केली म्हणजे काय, याचे दोन भाग आहेत. एक तर सावरकर हे गांधीवादी नव्हते. सावरकर हे शिवाजी कुळाला बांधणारे होते. त्यावेळेस शिवाजीची रणनीती, शिवाजी औरंगजेबाच्या तावडीतून सुद्धा सुटला ना, पळाला ना. औरंगजेबाने मला ठेवलंय, जे काय होईल ते होईल, मी भोगेन, असं नाही शिवाजी महाराज म्हणाले. शिवाजी महाराज औरंगजेबा, तसं ब्रिटिशांच्या अंदमानातून बाहेर पडायचं यासाठी सावरकर बॅरिस्टर होते. मग कायद्याचा आधार घेऊन कोणता मार्ग, कोणती पळवाट शोधतच होते. प्रत्यक्ष वर्तन बघायचं असतं. कायद्याचं सगळ्यात मोठं तत्त्व काय आहे, गुन्हा, घडलेली कृती आणि त्यामागचा हेतू लक्षात घ्यावा लागतो. किंवा समजा सावरकरांनी तडजोड केली असं राहुल गांधी म्हणत असतील, राहुल गांधींनी हे लक्षात घेतलं, त्याच्यामागचा हेतू काय आहे. दोन उदाहरणं फक्त मी तुम्हाला देतो. ब्रिटिशांशी लढायचं, मरणाचं बाळकडू सावरकरांनी लहानपणी घेतलेलं आहे आणि ब्रिटिशांशी लढायचं हे अष्टभुजा देवीसमोर प्रतिज्ञा घेतलेली आहे. त्याच्यापासून तिळमात्र सावरकर कधी दूर गेले का, नाही. कसं ते आपण पाहू. सावरकरांना रत्नागिरीला स्थानबद्ध ठेवलं अवस्थेत 13 वर्ष, 24 ते 37. प्रत्यक्षात 2 वर्षासाठीच ठेवलं होतं. 2 वर्षानंतर मुंबईचा गव्हर्नर रत्नागिरीच्या कलेक्टरला विचारत असे की काय सावरकरांची काय हालवाल आहे, वृत्तांत पाठवा, अधिकृत शासकीय. आणि तो सांगत असे की सावरकर कोणत्याही अटी पाळत नाहीत. सावरकरांना राजकारण बंदी आहे, ते राजकारण गुप्तपणे करत असतात. सावरकर क्रांतिकार्य करत असतात आणि हा माणूस कधीही सुधारणार नाही. असा इतिवृत्त मिळाल्यानंतर सावरकरांची मुदत आणखीन 2 वर्ष वाढत असे. असं वाढत 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 ती 13 वर्ष झाली. सावरकरांनी तडजोड ही केली की मी देशकार्यापासून जराही मागे हटणार नाही. याला तडजोड म्हणता येईल का. सावरकरांनी लंडनमध्ये वयाच्या 23व्या वर्षी सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान निर्माण केलं आणि परंपरा निर्माण केली, ती नेताजी सुभाषपर्यंत टिकवली. नेताजी सुभाष भारतातून पळून बाहेर गेले आणि जर्मनी आणि जपानमध्ये त्यांनी भारतीय सैन्य उभं केलं आणि भारतावर आक्रमण केलं. यामागे सावरकरांची प्रेरणा आहे. हे मी नव्हे, दुसरा कोणी नव्हे, प्रत्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर नभोवाणीवरून सांगितलेलं आहे की जेव्हा मी परदेशी पळून जाऊन बाहेरून सैन्य जमा करून बाहेरून आक्रमण करीन भारतावर आणि ब्रिटिशांना घालवण्याचा प्रयत्न करीन, असे विचार माझ्या मनात घोळायला लागले. तेव्हा सर्व काँग्रेस नेत्यांनी माझी थट्टा केली, टिंगल केली. मला केवळ सावरकरांनी पाठिंबा दिला. सावरकरांनी ब्रिटिशांची तडजोड केली, ती अशी की तुम्हाला इथून जावं लागेल आणि आमचे मार्ग संपणार नाहीत. एक मार्ग खुंटला तर आम्ही दुसरा शोधून काढू. सावरकरांना अंदमानमध्ये टाकलं तर आम्ही नेताजी उभा करीन. याला तडजोड म्हणतात का, कॉम्प्रोमाइज म्हणतात का, या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. रत्नागिरीची स्थानबद्धता संपली आणि सावरकर जरा मुक्त झाले. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या महायुद्धाचा लाभ घेऊन सावरकरांनी हिंदूंचं सैनिकीकरण ही मोहीम राबवली ना. काय त्याचा उद्देश, सावरकर म्हणाले अहो 2 लाख लोकांना नुसतं लाठीकाठीचं शिक्षण द्यायचं म्हटलं तरी 50 वर्ष लागतील. आणि ब्रिटिशांनी परिस्थितीची गरज ओळखून 2 लाख सैनिकांना 2 वर्षात दिलं ना बंदूक चालवायचं शिक्षण. मग शिरा आणि बंदूक चालवायला शिका. ती बंदूक नंतर कोणावर उभारायची ते आपण नंतर ठरवू, पण आता संधी मिळते तर संधी ढवळू नका. सावरकरांनी हा प्रयत्न केल्यामुळे
सैन्यामध्ये हिंदूंची संख्या वाढली. सैन्यामध्ये हिंदूंची संख्या 50पेक्षा खाली होती, 50%पेक्षा. मुसलमानांची 50%पेक्षा जास्त होती. हे प्रमाण उलटं कोणी केलं? गांधींनी नाही, नेहरूंनी नाही, हे प्रमाण सावरकरांनी केलं. त्यामुळे फाळणीच्या वेळेला जे अत्याचार झाले ते जेवढे झाले त्यापेक्षा जेवढे व्हायला होऊ शकले असते त्याच्यापेक्षा पुष्कळ कमी झाले. हे सावरकरांची तडजोड आहे. सावरकर शेवटच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांना इथून आपल्याला घालवायचं आहे. आणि फाळणी केली कोणी? सावरकरांनी नाही केली. फाळणी गांधी आणि नेहरूंनी केली. आणि नेहरूंवर ब्रिटिशांचे किती संस्कार आहेत. नेहरू शेवटपर्यंत माउंटबॅटनवर अवलंबून होते. नेहरूंना, राहुल गांधींना हे माहिती असेल की नेहरूंना पंतप्रधान करायला काँग्रेस पण तयार नव्हती. 15 काँग्रेस कमिट्यांपैकी 12 काँग्रेस कमिट्यांनी सरदार पटेलांचं नाव सुचवलं आहे. पण गांधींनी मध्ये पडून नेहरूंना वरती खांद्यावर घेतलं आणि म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. त्यावेळेला राहुल गांधींना माहिती पाहिजे गांधींनी कोणती कारणं दिली. ब्रिटिशांशी कसं वागायचं आणि मुसलमानांशी कसं वागायचं हे पटेलांपेक्षा नेहरूंना जास्त कळतं. म्हणजे कुठे तडजोड कशी करायची हे पटेल तडजोड करणार नाहीत, नेहरू तडजोड करतील. आणि ब्रिटिशांची तडजोड करायला जो उत्सुक असेल, जो तयार असेल, जो सिद्ध असेल, ज्याची मनोवृत्ती तशी असेल, तो पंतप्रधान गांधींना हवा होता. कसल्या गोष्टी करतात राहुल गांधी तुम्ही? आता दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे की घटना, मनुस्मृती हा विषय राहुल गांधींनी काढला आहे की सावरकरांना मनुस्मृतीवर आधारित भारतीय समाजरचना स्वातंत्र्योत्तर व्हायला हवी होती. जवळजवळ 7,000 पृष्ठांचं सावरकर वाङ्मय आहे. मनुस्मृतीवर आधारित घटना मला, भारतीय समाजरचना मला व्हायला हवे असं एक वाक्य राहुल गांधींनी काढून दाखवावं. त्यांना किती दिवस पाहिजेत सावरकर वाङ्मय वाचायला तेवढे दिवस त्यांनी घ्यावेत. त्यांच्या हाताखाली अनेक विद्वान आहेत, त्या विद्वानांना त्यांनी कामावर लागावं. आणि माझं त्यांना आव्हान आहे, एक वाक्य काढून दाखवावं की मनुस्मृतीवर आधारित समाजरचना त्यांना हवे आहे. मनुस्मृती आणि एकंदर सर्व भारताचं प्राचीन वाङ्मय, त्यात वेद सुद्धा आले. सावरकर असं म्हणालेत की एकेकाळी सामाजिक अभिसरण, सामाजिक धारणा ज्याला आवश्यक म्हणून या ग्रंथांचा पुष्कळ उपयोग झालेला आहे. म्हणून हे ग्रंथ वंदनीय आहेत, पण ते अनुकरणीय नाही आहेत. त्यांचं स्थान आता ग्रंथालयातील कपाटांमध्ये आहे. आपल्याला रोजचं जीवन कसं जगायचं हे जर पाहायचं असेल तर वेदांकडे जाण्याची आवश्यकता नाही. विज्ञान हा आपला धर्म झाला पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीत आपण काय आपल्याला सोयीस्कर आहे ते आपण ठरवलं पाहिजे. अद्यतन आणि श्रुती स्मृती पुराण उक्त, 2 शब्दात 2 संस्कृती. क्षकिरण नावाचं सावरकरांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये असे सावरकरांचे अनेक निबंध आहेत. ते राहुल गांधी यांनी वाचावे किंवा वाचून घ्यावे, किंवा ज्यांनी वाचले त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी. कुठेही प्राचीन भारतीय वाङ्मय त्या काळात श्रेष्ठत्व पावलं असेल म्हणून आज ते अनुकरणीय आहे असं सावरकर मानायला सिद्ध नाहीत. आता दुसरी गोष्ट गंमत म्हणजे पहा की मनुस्मृती झालं, नंतर ब्रिटिशांची तडजोड झाली. त्याप्रमाणे सावरकरांविषयी एकंदर जो अपप्रचार चालू आहे काँग्रेसच्या वतीनं, त्याविषयी अनेक मुद्दे आहेत. त्या सगळ्यांचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे. पण जर सावरकर वाङ्मय डोळ्यासमोर ठेवून, सावरकर विचार डोळ्यासमोर ठेवून भारताची वाटचाल झाली
तर गांधी आणि नेहरू यांचं नाव लोकांच्या स्मरणातून जाईल की काय अशी भीती या काँग्रेस नेत्यांना वाटते. आणि काँग्रेस संस्कृती जी आहे ती कशासाठी जन्माला आली आहे हाच एक मुळात प्रश्न आहे. माझी शेवटी त्यांना राहुल गांधींना एक सूचना आहे की तुम्हाला मनुस्मृती नको आहे, तुम्हाला सावरकर मनुस्मृतीवाले आहेत असं वाटतंय, मग सावरकरांचं गुणगान आम्ही करू नये. आम्ही नाहीच करत आहोत. आम्हीच तुम्हाला आव्हान देतोय की तुम्हाला भीती वाटते ना भाजप मनुस्मृतीला धरून हे करणारे. चला आपण सगळ्यांनी एक नवा संकल्प करूया की भारतातले आत्ता सगळे धर्मग्रंथ, मग त्यात गीता आली, मनुस्मृती आली, वेद आले, बायबल आलं, कुराण आलं, या सगळ्यांचा अभ्यास करून त्यातलं काय घेण्यासारखं आहे आणि काय टाकण्यासारखं आहे आजच्या परिस्थितीत 2025मध्ये 2047 2050 डोळ्यासमोर ठेवून पुढच्या 25-50 वर्षात भारताची जी काही प्रगती करायची आहे त्याला कुराणाचा कोणता भाग आपल्याला उपयोगी आहे, कोणता टाकाऊ आहे, बायबलमधला कोणता उपयोगी आहे, कोणता नको आहे, आणि वेद मनुस्मृती प्राचीन वाङ्मय यातला कोणता आहे. हिंदू या गोष्टीला तयार आहेत. मनुस्मृती आज उपयुक्त नाही असं सगळ्यांचं मत ठरलं. निष्पक्षपातीपणे हिंदू त्याला तयार आहेत. आपण नवी स्मृती तयार करू. मुसलमान आणि ख्रिश्चन तयार आहेत का याचा राहुल गांधींनी विचार करावा आणि मग सावरकरांसारख्या प्रातस्मरणीय व्यक्तीविषयी बोलताना थोडी काळजी घ्यावी. एवढंच मला त्यांना सुचवायचं आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.